पुस्तकात एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे. प्रूव्ह दॅट, बघा सेंटेन्स काय दिलेला आहे, प्रूव्ह दॅट द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कन्करंट. आधीच्या थेरम सारखाच आपल्याला दिसतो हा, प्रूव्ह दॅटच आहे हा, पण इथे काय दिलेलं आहे, अँगल बायसेक्टर्स. प्रूव्ह दॅट द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कन्करंट. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला कन्करंट म्हणजे एका पॉइंट मधून जातात हे आपल्याला शोधायचं करायचं आहे. पण इथे अँगल बायसेक्टर आहे, क्वेश्चन नीट वाचायचा. आधीचा जो थेरम होता तो मीडियन्स होता, हे अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं, अँगल बायसेक्ट म्हणजे एखादी लाईन, समजा हा जर आपला अँगल असेल तर बायसेक्ट म्हणजे ज्याचे दोन भाग होतात, याला काय म्हणतो, या समजा हा अँगल ए असेल तर या लाईन मुळे, समजा हा लाईन एडी असेल, या लाईन मुळे काय होणार, हा जर ट्रायंगल असेल, या लाईन मुळे काय झाला, या अँगलचे ए अँगलचे दोन भाग झालेले आणि सेम बायसेक्टर, सेम अँगल म्हणजे कोन दुभाजक, मराठी त्याला कोन दुभाजक म्हणतात. तर इथे आपल्याला तीन वर्टेक्स आहेत ए बी सी, म्हणून आपल्याला इथे तीन अँगल बायसेक्टर्स असणार आहेत. बघा कोणते आहेत, एडी, बीई अँड सीएफ. दीज आर थ्री अँगल बायसेक्टर्स. सी, दिस इज अँगल बायसेक्ट. हियर एडी इज अ बायसेक्ट अँगल ए. हियर बी, बीचा सुद्धा दोन दोन हे झालेले आहेत, भाग झालेले आहेत. आणि हा सी जो आहे, असे तीन अँगल बायसेक्टर्स दिसतात आपल्याला या ट्रायंगल मध्ये. सो फर्स्ट सेंटेन्स इज, लेट ए बी सी be the vertices of triangle ABC. AD, BE and CF be the angle bisectors of this triangle. Let A bar, B bar, C bar position vector येणार सगळे. Let A bar, B bar, C bar, D bar, E bar, F bar be the position vectors of points A, B, C, D, E, F respectively. हे सगळं कॉमन येणार. आता इथे काय आहे, यामध्ये काय वेगळं असणार आहे, तर बघा अँगल बायसेक्टर असल्यामुळे ते सेक्शन फॉर्म्युला येणार, तो वापरावा लागेल. बघा नाव एडी इज, पहिला आपण कन्सिडर करतोय, एडी इज अँगल बायसेक्टर मीट्स द साइड BC ऍट पॉइंट डी. बाय इथे एडी हा अँगल बायसेक्टर आहे, साइड बीसी ला डी पॉइंट मध्ये इथे मीट होणार. आता इथे काय होणार, तर इथे काय दिसतं आपल्याला, सो द पॉइंट डी डिवाइड्स, आणखी एक इथे सांगायचं राहिलेलं आहे, एबी साइडला इथे काय म्हणलेलं आहे, झेड. लेट एबी इक्वल टू झेड, साइड एबी जो आहे तो झेड घेतला, बीसी साइड बीसी इज इक्वल टू एक्स and side AC equal to y हे कन्सिडर केलं तर इथे काय दिसतं, D हा पॉइंट इथे बघ, असं आहे, D हा पॉइंट इथे साइड BC आहे. आता हा ट्रायंगल असा दिसतो आपल्याला, बरोबर आहे, असे 3 डायमेन्शन फिगर आहे. मग हा जर A असेल इथे तर इथे काय दिसतं, हा Z, ABZ आहे आणि हा जो आहे AC हा Y आहे. D divides segment here BC internally in the ratio Z:Y. AB:, बघा इथे असा जर आपण जर असं घेतला तर काय होणार, D divides segment BC internally in the ratio AB:AC, म्हणून काय ना Z:Y. ते काय ना D divides segment BC internally in the ratio काय ना AB:AC that is Z:Y. बघा इथे काय असतं, D divides segment BC in the ratio Z:Y.
AB/AC म्हणजे Z/Y. सो वी कॅन यूज यस. इथे इंटरनली द रेशो आला म्हणजे सेक्शन फॉर्म्युला वापरायचा. रेशो म्हणलं की सेक्शन फॉर्म्युला. सो बाय सेक्शन फॉर्म्युला हाऊ वी कॅन राइट दिस. Here ratio is Z/Y. D is the here point, so we can write D bar equal to सेक्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. सेक्शन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे R bar is MB bar plus NA bar upon M plus N. MN हा रेशो असतो, लक्षात आहे ना. हा R आहे, MN याप्रमाणे इथे दिसतं आपल्याला. सो वी कॅन राइट D bar equal to ZC bar plus YB bar upon Z plus Y. अडचण नाही ना. आता सिमिलरली E divides segment AC in the ratio x/z. बघा इथे या ठिकाणी E आहे, त्यानंतर हा AC साइड आहे आणि BC हा पॉइंट BC आहे. BC/CA. BC/AB. Here E divides segment AC in the ratio x/z. So we can write here E bar equal to येणार इथे BC/2. BC चं काय इथे x आहे, इथे z. इथे रेशो काय येणार XA bar प्लस ZC bar अपॉन x प्लस z असं मिळेल. आणि थर्ड जो आहे F बार इक्वल टू कसं लिहिता येईल आपल्याला. हा आहे y आणि F डिवाइड्स सेगमेंट AB इन द रेशो y/x. इथे दिसतं क्लिअरली आपल्याला. म्हणून F बार इज इक्वल काय लिहिता येईल आपल्याला YB बार प्लस XA बार अपॉन y प्लस x. समजलं सर्वांना. सेक्शन फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे. आता काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन Z प्लस Y इंटू D बार इज इक्वल टू ZC बार प्लस YB बार. त्यानंतर x प्लस Z इंटू E बार इज इक्वल टू XA बार प्लस ZC बार. त्यानंतर y प्लस x इंटू F बार इज इक्वल टू YB बार प्लस XA बार. काय अवघड नाही. इथे काय केलं आपण, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन खालचा जो आहे तो इथे वर घेतला इंटू. आता इथे काय दिसतं पुन्हा, इथे आहे B बार C बार, A बार नाहीये. यामध्ये A बार C बार आहे, B बार नाही. यामध्ये A बार B बार आहे, C बार नाही. जे नाहीये ते आपण ऍड करणार आहे. आपण इथे काय नाहीये, A बार नाहीये, XA बार नाही, तो दोन्हीकडे ऍड करू आपण. म्हणजे काय Z प्लस Y इंटू D बार प्लस XA बार इज इक्वल टू XA बार प्लस YB बार प्लस ZC बार. इथे काय करणार आपण, A बार आणि C बार आहे म्हणजे YB बार नाही. सो वी कॅन राइट X प्लस Z इंटू E बार इज इक्वल टू XA बार प्लस YB बार प्लस ZC बार. आणि थर्ड टर्म मध्ये काय नाहीये, ZC बार नाही. सो वी कॅन ऍड हियर बोथ साइड्स. दोन्हीकडे ऍड करायचा आहे की एकच टर्म तसंच नाही ठेवायचा, आपण दोन्हीकडे ऍड करायचा. बघा तिन्ही जे टर्म्स आहेत यामध्ये काय केलं आपण, इथे XA बार ऍड केला, यामध्ये इथे पण YB बार ऍड केला दोन्हीकडे, आणि यामध्ये आपण ZC बार ऍड केला. आता इथे काय दिसतं, प्रत्येकाचे राईट हँड साइड जे आहे बघा, प्रत्येकाचे राईट हँड साइड जे सेम आहे म्हणून ते इक्वल टू आपल्याला लिहिता येईल. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला, देअरफॉर Z प्लस Y इंटू D बार प्लस XA बार इज इक्वल टू X प्लस Z इंटू E बार प्लस YB बार इज इक्वल टू Y प्लस X इंटू F बार प्लस ZC बार इक्वल टू प्रत्येकाचा इच रेशो काय आला, XA बार प्लस YB बार प्लस ZC बार. तिन्हीचा सेम दिसतो आपल्याला, म्हणून इथे काय लिहिता येईल आपल्याला बघा. नाउ नेक्स्ट स्टेप इज डिवाइड थ्रू बाय x प्लस y प्लस z.
आता इथे प्रत्येक टर्मला आपण काय करू, x प्लस वाय प्लस झेड ने डिवाइड करू. जसं आपण आधीच्या थेरम मध्ये 3 ने डिवाइड केला होता, इथे आपल्याला x प्लस वाय प्लस झेड ने आपण डिवाइड करतो. सोपं आहे, काही अवघड नाही. पुन्हा एकदा सांगते, इथे काय दिसतं आपल्याला, एडी बीए आणि सीएफ हे अँगल बायसेक्टर आहेत. त्यामुळे काय डी डिवाइड सेगमेंट बीसी इन द रेशो झेड टू वाय, ई डिवाइड सेगमेंट एसी इन द रेशो एक्स टू झेड आणि एफ डिवाइड सेगमेंट एबी इन द रेशो वाय टू एक्स. त्याप्रमाणे आपण सेक्शन फॉर्म्युला वापरलेला आहे. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आणि जो टर्म ऑब्सेंट आहे तो दोन्हीकडे ऍड केला. दोन्हीकडे ऍड केलं की आपल्याला राईट हँड साइड सेम दिसतात, म्हणून एकच राईट हँड साइड लिहिलं आणि डिवाइड बाय एक्स वाय झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड ने डिवाइड केलं आपण. इथे बघा, हे जे आहे प्रत्येक जो टर्म आहे तो इक्वल टू सेम आलेला आहे, इज इक्वल टू याला एच बार म्हणून. दिस इज सेम. इथे जो पॉइंट आहे एच तो घेतला आपण एच बार. नाउ वी कॅन राईट हियर एच बार इज इक्वल टू, हा जर आपण व्यवस्थित लिहिला तर असं दिसतं y प्लस झेड इंटू डी बार प्लस एक्स इंटू ए बार अपॉन y प्लस झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय प्लस झेड जो आहे तो मी असा लिहिला, इज इक्वल टू इथे सुद्धा एक्स प्लस झेड इंटू ई बार प्लस वाय डी बार अपॉन एक्स प्लस झेड प्लस वाय इज इक्वल टू वाय प्लस एक्स इंटू एफ बार प्लस झेड सी बार अपॉन वाय प्लस एक्स प्लस झेड इज इक्वल टू काय तो एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड. So we can say that this H divides. इथे पण पुन्हा सेक्शन फॉर्म्युला सारखा सेम तयार झालेला आहे. याला जर आपण m मानला, हा जर m असेल आणि हा जर n असेल तर काय असतं बघा, m d बार प्लस n a बार अपॉन हा m आहे m प्लस n असं दिसतं. म्हणजे हा सेक्शन फॉर्म्युला तयार होतो पुन्हा प्रत्येक ठिकाणी. म्हणून काय सांगता येईल आपल्याला, हियर h डिवाइड्स सेगमेंट AD इन द रेशो y plus z to x. h divides segment EB म्हणजेच BE, segment BE in the ratio x plus z to y. And here we can say that h divides segment FC म्हणजेच CF in the ratio y plus x to z. So we can say that here h is the point of concurrence. हे तिन्ही जे आहेत ते h पॉइंट मध्ये मिळतात. म्हणून आपल्याला काय सांगता येईल, तर हे जे 3 अँगल बायसेक्टर जे आहेत ते एका पॉइंट मधून जातात आणि तो पॉइंट काय आहे, तो एच आहे. म्हणून काय सांगता येईल आपल्याला, अँगल बायसेक्टर्स आर कनकरंट. सेंटेन्स तुम्हाला सगळं लिहून दिलेलं आहे, त्याप्रमाणे पुढचं सेंटेन्स लिहायचं आहे. समजलं? एवढं जो आहे तो अंडरस्टँडिंगचा आहे. एवढं समजलं की तुम्हाला पुढचं लिहिता येईल. तर हा लक्षात ठेवा, मीडियन्स. आता कोणत्या थेरममध्ये कोणता फॉर्म्युला वापरायचा हा जरा जमलिंग होतो. तर एक हिंट सांगते, आधीचा जो थेरम होता तो काय दिला होता आपण, मीडियन म्हणून दिला होता. मीडियन मध्ये काय दिसतं आपल्याला, एमईडी. म्हणजेच आपल्याला कोणता फॉर्म्युला आपण वापरणार, मिड पॉइंट. हा लक्षात ठेवायचा. त्यानंतर इथे हा जो थेरम आहे तो अँगल बायसेक्टर असा आहे. अँगल बायसेक्टर यामध्ये काय दिसतं आपल्याला, सेक्ट आलेले म्हणजे सेक्शन फॉर्म्युला. म्हणजे अँगल बायसेक्टर मध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला वापरणार आणि मीडियन मध्ये आपण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणार. हे लक्षात ठेवा. मग त्यानुसार तुम्हाला बाकीचं लिहिता येईल. समजलं? हे 2 थेरम महत्वाचे आहेत, तर तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला नोट्स पाठवणारच आहे, त्यानुसार तुमच्या वहीत नोट्स लिहायची आहे.